मान्य केलं, तुमच्या लेफ्ट साईडच्या चेस्टला खूप पेन होतोय, तुम्हाला घाबरल्यासारखं वाटतंय, पण हृदय अटॅक आला आहे हे डॉक्टरला कसं करणार बरं? फर्स्ट स्टेप ईसीजी वरून समजणार. ईसीजी मध्ये कुठे रक्तवाहिनीला ब्लॉक आहे किंवा ईसीजीचे पॅटर्न्स वरून कळणार की त्याला काय त्रास होत आहे. रक्त तपासणीवरून त्याला कळणार की ट्रॉपाय किंवा ट्रॉपटी हे वाढून आलं आहे का. पण ते 3 ते 6 घंट्यांनी वाढतं आणि त्याचं पीक ऍक्शन 24 तास पर्यंत राहतो. सो मित्रांनो, ईसीजी इज द फर्स्ट लाईन ऑफ मॅनेजमेंट ज्याच्यावरून आपल्याला कळतं की पेशंटला हार्ट अटॅक आला आहे का नाही. तेच सगळ्यात सेन्सिटिव्ह आणि खूप चांगलं डिटेक्ट करतं. सो सेकंड आहे सीकेएमबी, तेही 3 ते 6 घंट्यांनी वाढून येतं. सो मित्रांनो, ईसीजी सगळ्यात महत्वाचं आहे ज्याच्यावरून आपल्याला कळून येतं की पेशंटला हार्ट अटॅक आला आहे. सो मित्रांनो, तिसरा आहे मायोग्लोबिन, ते 1 ते 2 तासांनी पेशंट्स मध्ये पॉझिटिव्ह येतं. म्हणून हे सगळ्या रक्त तपासणी नेगेटिव्ह जरी आल्या आणि ईसीजी मध्ये तुम्हाला हार्ट अटॅक दिसत असेल तरी पण समजून जायचं की आपल्याला हृदयाच्या संबंधित काहीतरी त्रास आहे. या सगळ्या तपासण्या परत अर्ध्या ते 1 तासाने रिपीट कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर ते कन्फर्मेशन होतं की हा या पेशंटला हार्ट अटॅक आला आहे. आणि जर या सगळ्या रिपोर्ट्स मधून आपल्याला कळून येत आहे की पेशंटला चेस्टमध्ये पेन आहे, रिपोर्ट्स नेगेटिव्ह असले तरी पण, तर आपण त्याची एंजिओग्राफी करतो आणि एंजिओग्राफी मध्ये आपल्याला कुठे ब्लॉकेजेस दिसेल तर त्याला आपण स्टेंट टाकतो. सो मित्रांनो, लक्षात ठेवा, 10 पैकी एका पेशंट मध्ये हे सगळ्या रिपोर्ट्स निगेटिव्ह येणार आहेत तरीही त्याला एंजिओग्राफी मध्ये ब्लॉकेजेस दिसू शकतात. सो मित्रांनो, अशा सिंपल मेडिकल गोष्टी समजून घेण्यासाठी या चॅनलला फॉलो करा आणि ही रील सेव्ह करा. काही मेडिकल रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला डीएम ही करू शकता किंवा या कमेंट बॉक्स मध्ये पाठवू शकता. थँक्यू.